तर आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। शेतकरी नेते आज विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेणार। राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मागणीचं खासगी विधेयक लोकसभेत मांडणार असल्याची माहिती। नरहरी झिरवळांच्या मुलाची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। नाशकातील जयंत पाटलांच्या कार्यक्रमात गोकुळ झिरवळांची उपस्थिती। उमेदवारी मागितली, पण आम्ही त्या मतदारसंघातला अभ्यास करून आम्ही निर्णय करू। आम्ही त्याच्यावर कोणतेही भाष्य करत नाही। एमसीए मध्ये पुन्हा पोटनिवडणूक। अजिंक्य नाईक अध्यक्षपदी निवडून आल्यानं रिक्त झालेल्या सचिव पदासाठी पोटनिवडणूक होणार। पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक उशिरानं, तर माटुंग्याजवळ ओव्हरहेड वायरवर इमारतीच्या बांधकामाचं साहित्य पडल्याची घटना। प्रशासनानं ओव्हरहेड वायरवर पडलेलं साहित्य हटवलं। सिंहगडावरील शिवकालीन देव टाक्याची भिंत कोसळली। पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित भिंत कोसळण्याचाही धोका। वन विभागाकडून पर्यटकांना खबरदारीचं आवाहन। कवितेत वापरलेल्या इंग्रजी शब्दांवरून पाठ्यपुस्तकातील मराठी भाषा तपासण्याची मागणी। राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी। आनंदाचा शिधा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर मध्ये वितरित होणार। शिध्यात रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर तेलाचाही समावेश। खरीप 2023 मधील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची मुंबईच्या हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाव। खंडपीठाकडून केंद्र सरकार, कृषी मंत्रालयाच्या सचिवांसह 8 प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश। पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांचीही भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात येणार। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा। तर शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात नोकरी मिळावी यासाठी निर्णय घेतल्याची केसरकरांची माहिती।